तर नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक अभिजित गोडसे सर. जसं की तुम्हाला म्हणल्याप्रमाणे आपण 10वीची बायोलॉजी बॅच सुरू केली होती. तर ती बॅच आपण काय करणार आहे, आजपासून कंटिन्यू करणार आहे. तर त्याच्यामध्ये बघायला गेलं तर आजचा आपला पहिला टॉपिक आहे किंवा बेसिक टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये बघा असं आपण आज बघणार आहे व्हॉट इज मेंट बाय सेल. मला बऱ्याच जण विचारलं की सेल म्हणजे काय. तर आज आपण बघूया व्हॉट इज मेंट बाय सेल. तर सेलची एक प्रॉपर डेफिनेशन आहे की सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. सेल काय आहे, एक स्ट्रक्चरल आणि फंक्शन युनिट आहे. म्हणजे सेल काय करते, एक बॉडीचं स्ट्रक्चर बनवायचं प्रयत्न करते. म्हणजे जे आपली बॉडीचं स्ट्रक्चर आहे किंवा आपली किडनीज असेल किंवा पँक्रियाज असेल, लिव्हर असेल, ही जी कशा बनलेलं आहे, एव्हरी ऑर्गॅनिझम मेड ऑफ सेल. म्हणजे ह्युमॅन जर घेतलं, पृथ्वीवरचा प्रत्येक माणूस हा काय सेलपासून बनलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की सेल काय करतं, स्ट्रक्चर तयार करतं. आणि फंक्शन, आपल्या बॉडीमध्ये रेस्पिरेशन होत असेल, एक्सरेशन होत असेल किंवा रिप्रोडक्शन होत असेल, हे कशा जेव्हा होतं तर सेलचे जेव्हा होतं. मग त्याच्यामुळे म्हणलं सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शन युनिट ऑफ लाईफ. सेलमध्ये बघायला गेलं तर दोन टाईप्स पडतात, प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल कोणाला म्हणायचं, प्रोकॅरियोटिक ज्याच्यामध्ये वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस नसतो त्याला काय म्हणतो आपण, प्रोकॅरियोटिक सेल. त्यानंतर युकॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक सेल कोणा म्हणा, ज्याच्यामध्ये वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस असतो त्याला काय म्हणायचं आपण, युकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल, युकॅरियोटिक सेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.